नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप राज्य प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यशोधन नगरमधील वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त तर सेनेचा MSCB कार्यालयावर धडक मोर्चा. सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू. मुलुंड हायस्कूलमध्ये मोहल्ला कमिटीची बैठक संपन्न. मुलुंड पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती. पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी मुलुंड पोलीस स्थानकात पदभार स्वीकारल्यानंतरची पहिली मोहल्ला कमिटीची बैठक काल पार पडली. मुलुंड पश्चिमेच्या मुलुंड हायस्कूलमध्ये मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत प्रकाश मनसुख, पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, महेश मुकुटराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या निर्भीडपणे मांडल्या, तर मुलुंड परिसरातील अनेक मान्यवर नागरिकांनी या बैठकीत हजेरीही लावली. नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांचा अनेक मान्यवरांनी येथे सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. फुलसिंग पवार यांनी सत्कार स्वीकारत छोटेखानी भाषण दिले, तर या भाषणात त्यांनी आपण येत्या काळात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती दिली. मुलुंडमध्ये सध्या जो साखळी चोरांचा धुमाकूळ चालू आहे तो थांबवण्याकरिता आपण पावले उचलणार असल्याची माहिती फुलसिंग पवार यांनी S9शी बोलताना दिली. देखो, मैंने 2 दिन हुआ है, मैं चार्ज लिया हूँ, पूरा स्टडी कर लिया हूँ मैंने, और यहाँ पे थोड़ा सा चेन स्नैचिंग, चेन चोरी की जो घटनाएं हो रही है, तो ये मैं यहाँ पे एश्योरेंस देता हूँ कि पूरी कोशिश करके मेरे टीम और पब्लिक की सहायता से, योग्यता से, उनके सहयोग से ये चेन स्नैचिंग का एक क्राइम कंट्रोल हो जाएगा। और इनके माध्यम से और हमारे पुलिस के माध्यम से जो चेन स्नैचर है, जो चोर है, ऐसे चोरों को हम यहाँ पे पकड़ने के 100% कोशिश करके उसमें सफल हो जाएंगे। यहाँ पे मैं सब जनता को, हमारी भगिनी को, हमारी लेडीज़ को मैं सब यहाँ पे विनती करता हूँ कि जो अपने यहाँ पे आप बाहर जाते हो उस वक्त हमारी आँख और कान ये दोनों ही खुला होना चाहिए, और ये हमारी आँखों से आजू बाजू में जो कोई सस्पेक्ट है, कोई इधर से या आजू बाजू से जाने वाले लोग ये सही है या गलत है, इसका पहचान करके आप चलना चाहिए। और कोई ऐसे सस्पेक्ट जो आदमी मिले तो तुरंत पुलिस को इन्फॉर्म करे, और हम पुलिस वहां जाके ऐसे सस्पेक्ट को डिटेल वही जगह पे हम इंक्वायरी करने की कोशिश करेंगे। व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. कोपरीमध्ये सहस्त्र चंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञामध्ये दांडिया रास संपन्न. कोपरी तुकाराम मैदान येथे दुर्गामातेची स्थापना करून सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञ करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणार्थ असा हा उपक्रम मार्गशीर्ष महिन्यात केला जातोय. विधिवत होम हवन करीत दुर्गामातेची येथे पूजाही केली जात असून नागरिकही मोठ्या भक्तिभावाने यामध्ये सहभागी झालेत. राखी शाह आणि साधी कलाकार प्रस्तुत दांडिया रास येथे काल खेळण्यात आला. विविध गाण्यांच्या तालावर फेर धरीत महिला येथे गरबा खेळत होत्या, तर पारंपरिक वेशभूषाही त्यांनी धारण केल्या होत्या. देवीची येथे सजावट करण्यात आली असून भाविक दर्शनासाठी येथे मोठ्या भक्तिभावाने येत आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर
याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसनानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूप पूर्वेतील शिवकृपा नगरमध्ये राजे प्रतिष्ठान आणि वर्टेक्स रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच हिरहिरीने भाग घेणाऱ्या राजे प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण डिसेंबर महिनाभर राबवल्या जाणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडच्या वर्टेक्स रुग्णालयाच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी, मधुमेह, ईसीजी, कोलेस्ट्रॉल चेकअप, डायलिसिस आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला अशा उपक्रमांचा समावेश होता. शिवकृपा नगरच्या काशी विश्वनाथ मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती राजे प्रतिष्ठानच्या पंकज वेंगुर्लेकर यांनी दिली. तर राजे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची आणि मोफत आरोग्य शिबिराविषयी माहिती राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रिपाळे यांनी दिली. गेली 5 वर्षे राजे प्रतिष्ठान या शिवकृपा नगरमध्ये कार्यरत आहे. पहिल्यांदा आपली अशी सुरुवात झाली की कोविडची तारीख 16 आहे. जानेवारीचा पहिला रविवार नवीन वर्षाची चांगली सुरुवात म्हणून एक सर्व तरुण मंडळी आपली एक भांडूप येथील साईनगरमधून वर्तकनगरपर्यंत प्रतिष्ठेपर्यंत चालत जातात. त्यावेळी असे उपक्रम म्हणजे महिला मंडळ, त्याच्यामध्ये झांज पदक असे सांस्कृतिक कार्यक्रमांचा पण समावेश असतो. आणि या सर्व प्रकारच्या महिन्यामध्ये एरियामधली जी काही विभागातली जी मान्यवर मंडळी उपस्थित असतात आणि त्याचप्रमाणे जे छोटे मोठे कार्यक्रम असतात ते सांस्कृतिक, त्याचप्रकारे समाजसेवी संस्था त्याच्या वतीने जे काही कार्यक्रम आम्ही राबवतो त्याच्यामध्ये इथे दिलेले आहेत. वात्सल्य ट्रस्टमध्ये आपण खाऊ वाटप मागे केलं, सुवर्ण प्राशन शिबिर लहान मुलांसाठी केलं. आज जे आपण मोफत आरोग्य शिबिर या राजीव गांधी योजनेअंतर्गत वर्टेक्स हॉस्पिटलच्या विद्यमानाने आपण आरोग्य शिबिर करत आहोत. राजे प्रतिष्ठान आणि वर्टेक्स हॉस्पिटलतर्फे आयोजित या आरोग्य शिबिरात गरजूंना विविध चाचण्या मोफत असल्याने सर्वच नागरिकांनी समाधान व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुहावडेसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज, मुंबई. यशोधननगरमधील विजेच्या वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त. सेनेचा एमएससीबी कार्यालयावर धडक मोर्चा. महागाईने उरपळलेल्या नागरिकांवर भर पडत आहे ती विजेच्या वाढीव बिलांच्या रकमेची. नवीन मीटर बसवल्याने येणाऱ्या बिलांमध्ये ही तिपटीने वाढ झाली असून काही ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याचे कामही सुरू असल्याने नागरिकांच्या जीवास ते धोकादायक ठरत आहे. यशोधननगर ढवळेनगरमधील विद्युत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात विद्युत कार्यालयावर आज नागरिकांसमवेत धडक मोर्चा देण्यात आला. सेना व आरपीआय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या मनमानी कारभारांच्या विरोधात नारेबाजी करत तीव्र निषेध केला. तर शिवसेनेचे 3ही आमदार या मोर्चामध्ये सहभागी झाले असून स्थानिक नगरसेवक संभाजी पंडित, नगरसेविका प्राजक्ता खाडे, नगरसेविका परीक्षा सरनाईक इत्यादीही येथे उपस्थित होते. नागरिकांसह एमएससीबी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. तर एमएससीबीचे अधिकारी आरपी चव्हाण यांना नागरिक व स्थानिक आमदारांनी जाब विचारणा करीत सदर समस्येबाबत उपाययोजना करण्यासंबंधीचे निवेदन दिले. आमदार एकनाथ शिंदे यांनी याविषयी माहिती देत लवकरात लवकर समस्येवर एमएससीबी अधिकाऱ्यांनी तोडगा न काढल्यास संतप्त नागरिकांसह आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दिला आहे. सगळ्यात हे जे लोकांना जो संताप आणि लोकांना जो त्रास आहे ह्या एमएससीबीच्या गचाळ कारभारामुळे भरमसाठ बिलं वाढवलेली आहे. ज्याचं 200 रुपये येत होतं त्याला डायरेक्ट 2000 रुपये बिल पाठवायला लागलेले आहे. ज्याचे 500 होते त्याला 3000 रुपये बिल. आता अनेक बिलं या ठिकाणी, अनेक लोक या ठिकाणी भेटली की जे वापर जेवढा आहे तेवढ्या वापराप्रमाणे बिल आलं पाहिजे ही माफक अपेक्षा असताना या ठिकाणी कुठलाही काही विचार न करता सरसकट बिलं वाढवून पाठवण्याचा सपाटा या ठिकाणी एमएससीबीनं लावलाय. ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे. त्याबरोबर या ठिकाणी ओव्हरहेड वायर्स आहेत, शॉक लागतोय लोकांना, जुने झालेले ट्रान्सफॉर्मर आहेत ते सगळे बदलले पाहिजे. काही ठिकाणी लोडशेडिंग आहे. हे सगळ्या अडचणी असताना एकीकडे अडचणी आणि दुसरीकडे बिलं वाढवण्याचा प्रकार, त्यामुळे प्रचंड असंतोष आहे.
लोक संतापलेली आहेत. सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय. राशन भरायचं हे माहीत असतं लोकांना की 2000 रुपये आम्हाला महिन्याला लागतील, परंतु विजेचं बिल किती येईल याची खात्री लोकांना राहिलेली नाही. कधी 500 येईल, कधी 2000 येईल, कधी 3000, कधी 5000 असा या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी MSEBीचा चाललेला आहे आणि त्याचा निषेध करायला बिल दरवाढ कमी झाली पाहिजे. 3600 कोटीचे चुकीचं सरकारची चूक आहे. त्या ठिकाणी कंपन्यांचा जो भुर्दंड आहे तो लोकांच्या माती मारण्याचं पाप हे आघाडी सरकार हे MSEB करते आणि म्हणून हा मोर्चा या ठिकाणी त्यांना आम्ही शेवटचा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. हे आंदोलन आमचं शांततेत आहे, परंतु त्याची दखल घेतली नाही, बिलं कमी केली नाहीत, या ज्या काही दुरावस्था अडचणी आहेत त्या दूर केल्या नाहीत, तर पुढचं जे आंदोलन आहे ते उग्र आंदोलन होईल आणि मग त्याची सगळी जबाबदारी या MSEBची असेल. तर या विजेच्या वाढीव रकमांच्या बिलामुळे नागरिकांना जगावे की मरावे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. 10 वर्षापासून मला एवढं बिल येऊन राहिलं की आम्हाला झेपलं नाही जाऊन राहिलं. 10 वर्ष झाले 2000. आता मीटर बदली केलं तरी 3000 बिल दिलं पाठवून. या महिन्यातच मीटर बदली केलं तरी 3000 बिल आलं. याच्या अगोदर 5000 बिल आलं. मग आता हे बिल यायला दाखवतो 600 रुपये मीटर बदली करायचे घेतले. मग आता काय करावं विचारावं यावं इकडे कोणी आम्हाला सांगू शकत नाही. खूप त्रास आता जीवदियाची पाळी आली. एक तर बिमारी आहे मला. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ख्रिसमसची तयारी करण्याकरिता बाजारपेठेत विविध वस्तू दाखल तर नागरिकांची खरेदी सुरू. ख्रिसमस आणि सांता क्लॉज यांचे नातं हे काही आगळं वेगळंच असतं. ख्रिस्ती बांधव ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात आपल्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत साजरा करतात. शाळकरी मुलांना या दिवसात वेध लागतात ते सांता क्लॉजला भेटण्याचे. सांता हा विविध भेटवस्तू घेऊन सगळ्यांच्या भेटीस येत असतो. घरी ख्रिसमस ट्रीची सजावटही केली जाते. या सजावटीकरता बाजारपेठेमध्ये विविध रंगांचे बॉल्स, चेन, लहान मोठ्या बेल्स, चिरमिऱ्या, सांता क्लॉजचे मुखवटे, टोपी
टोपी, जिजसचे स्टॅच्यू, ग्रीटिंग्स, आकर्षक भेटवस्तू दाखल झाल्या आहेत. तर डेकोरेटेड केलेले लहान मोठ्या आकाराच्या क्रिसमस ट्रीही येथे उपलब्ध आहेत. नागरिकही याची खरेदी मोठ्या उत्साहाने करीत असल्याचे दिसून आले. यांच्या किमती या रिझनेबल असून लहानांच्या आनंदाकरिता पालकांचीही याबाबत जय्यत तयारी आहे. ऍक्च्युली माझी मुलगी 4 वर्षाची आहे. सो फॉर हर आय एम बाईंग दिस क्रिसमस ट्री फॉर द फर्स्ट टाइम वी आर सेलिब्रेटिंग क्रिसमस. So she is very excited. So although we are not Catholics, but we are trying to celebrate this. Santa Claus actually brings lot of hope. एक होप असते मुलांमध्ये की ड्रीम्स कम ट्रू. दे आर एक्सपेक्टिंग लॉट ऑफ गिफ्ट्स. तर मी पण फर्स्ट टाइमच करणार आहे घरी. तिला आता समजायला लागल्यात बऱ्याचशा गोष्टी. सो लास्ट नाईटच ती मला कालच रात्री मला बोलली की मला क्रिसमस सेलिब्रेट करायचं म्हणून आय एम जस्ट बाईंग दिस स्टफ फॉर हर. ख्रिस्ती बांधवही यांची तयारी करीत असून कशा प्रकारे ते क्रिसमस साजरा करणार आहे ते त्यांनी S9शी बोलताना सांगितले. यहाँ पे लकी ट्री खरीद किया, खरीद किया, चेन बेल्स खरीद किए. आज रात को 8:30 बजे से हमारे चर्च में प्रोग्राम चल रहे हैं. कैरोल सिंगिंग का कॉम्पिटिशन रहता है. फिर 10:30 बजे से मास शुरू हो जाएगा. फिर 10:30 से फिर 12 बजे तक प्रोग्राम रहता है चर्च में. उसको केक काटेगा, फिर के बस जाएगा, उसको क्रिसमस का गिफ्ट दे देगा. और फैमिली के साथ में जाते हैं हम लोग. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंडमध्ये 7 दिवसीय शिवकथा कार्यक्रमाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भगवान शिवाच्या महिमेचे वर्णन करणाऱ्या शिवकथा ऐकण्याकरता भाविकांनी येथे प्रचंड गर्दी केली होती. 7 दिवस भक्तांनी शिवकथेचा आस्वाद घेतला. आज शेवटच्या दिवशी शिवकथा पूर्णाची सागर संगीत पूजा करीत कथा सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. शिवकथाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलुंड भांडूप परिसरातील भाविकांनी शिवमहिमाचा मनमुराद आस्वाद घेतला. मुंबईतील भाविकांना अशा कार्यक्रमांचा नेहमीच आस्वाद घेता येतो, परंतु उपनगरवासियांना अशा पवित्र कार्यक्रमाचा आस्वाद मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकथेच्या केवळ श्रवणाने सर्व प्राणीमात्रांच्या पापांचे निवारण होते अशी भावना आयोजक भरत चानी यांनी S9शी बोलताना केली. ये कथा जो है गिरवा एक साल पहले से इसकी तैयारी हो रही है. शिव महापुराण के पालधारी महादेव की असीम कृपा से ये जो कथा है शिव महापुराण की, ये सुनने मात्र से धर्म धार्मिक कार्य हो रहे मुलुंड में उसमें वृद्धि हो रही है दिन प्रतिदिन. आज तो महाप्रसाद का आयोजन किया हुआ है. यहाँ पे ये कथा की पूर्णाहुति हो रही है. यहाँ पे आज मुलुंड के जो शिव भगत है यहाँ पे कथा से उतारे हुए हैं. जो कर्म है भजन के मुक्ति मिलती है. अभी जो हम जो कर्म कर रहे हैं, जो फील्ड में है, सभी कार्य जो हमारे हैं जो कर्म करते हैं उसमें हमारे कार्य की सफलता मिलती है. तर 7 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा भाविकांनी आस्वाद घेतला. तर 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळणारे पुण्य केवळ शिवकथा ऐकून मिळते, पण हा कार्यक्रम फारच लवकर संपला अशी खंत जितेंद्र व्यास यांनी व्यक्त केली. अगर सप्ताह शिवपुराण हुआ, लाखों पब्लिक दर्शन करने के लिए आते. 10-9 दिन ऐसा पूरा होगा, मालूम ही नहीं पड़ा कि कितना एक दिन के बराबर है. और जो 12 ज्योतिर्लिंग का पूजा करता है उसको भगवान प्राप्त होता है. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप राजे प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यशोधन नगरमधील वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त तर सेनेचा MSCB कार्यालयावर धडक मोर्चा. सर्वत्र क्रिसमसची तयारी सुरू. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.